आली आली माझ्या राजाची जयंती आली. ढोल ताशे गरजू लागले, तुतार्या वाजू लागल्या, भगवे झेंडे फडकू लागले. अरे महाराष्ट्रच काय सर्व देशामध्ये उत्सव गरजू लागला. वतनदार आहे
भोसले आलेले आहेत. पुढची मनाने शांत ऐका. हे शिवचरित्र तुमच्यासाठी आहे. हा, सर्वांनी शांत चित्ताने ऐका. आज विषय असा आहे, कोणताही विषय सांगून चालणार नाही. संपूर्ण शिवचरित्रच गावं लागतं, कारण आज मेन तिथी शिवरायांची जयंती आहे. हा, त्यामुळे गडबड गोंधळ कोणीही करायची नाही, लक्षात ठेवा. हा, भोसले आले, समोर बसलेले आहेत आणि मालोजीराजे भोसले यांच्या हातामध्ये हाताला छोटस बाळ आहे. त्या बाळाचं नाव आहे शहाजी. बघा बरं, शिवरायांचे वडील शहाजी आहेत, लहान बाळ आहेत शहाजी. म्हणून लखोजीराव जाधवाने रंगमहालामध्ये रंगाची ताटं भरलेली आहे, महाल सजलेला आहे. लहान बाळ पाहुण्याचं आलंय म्हणून मांडीवर बसवलं कोणी? लखोजीराव जाधवानं. पण बघा ना, लहान मुलगी जिजाऊ वाड्यामध्ये खेळत होती. तिनं पाहिलं आपल्या वडिलांच्या मांडीवर बाहेरचा कोणतरी पाहुणा येऊन बसला. जसं आज तुम्ही बडबड करता ना मध्ये, हा, तसं जिजाऊला राग आला. जिजाऊ जवळ गेली आणि मानेनं इशारा केला, ए ए ए हट माझ्या वडिलांच्या मांडीवर हट. पण बसणारा काही नेमलट नव्हता. बसणारा तसा पेटून बसला. शहाजी होते ते. शहाजीराजे उठले नाही. पुन्हा जिजाऊ जवळ गेली. हा, लहान मुलं फार खोडीला असतात. हा, लहान मुलं काय करतील त्याचा तपास नाही आणि काय विचारतील त्याचा तपास नाही. एक दिवशी शाळेत, आमच्या शाळेमध्ये लहान मुलाने प्रश्न विचारला गुरुजीला, गुरुजी तुमचा वाढदिवस कधी असतो हो? गुरुजी म्हणले रविवारी. म्हणे चूक. काय? रविवारी तुमचा वाढदिवस येऊ शकत नाही, तुमचा रविवारी जन्मदिवस येऊ शकत नाही. म्हणे का? म्हणे रविवारी सुट्टी असते. आता सुट्टी व्हायचा जन्म व्हायचा काही संबंध आहे का? अशी मुलं असतात. हा, त्यांच्या नादी लागलं सोपं काम नाही. हा, म्हणून आमची छोटी छोटी मुलं फार सुंदर. आणि मग जिजाऊनं काय केलं, जवळ गेली, चिमटा काढला. ए उठ. नाही उठला. त्यानं सांगितलंय या मुच्छडनं मला बसवलं, नाही उठणार. जिजाऊला राग आला. बघा ना, राग येतो ना. बाहेरचं पाहुणं आपल्या घरामध्ये येऊन शायनिंग करतं, राग येतोच का नाही? जिजाऊला राग आला. रंगाचा ताट घेतला, उभा केलं आणि शहाजी डोक्यामध्ये पालखं दिलं. तो दिवस होता रंगपंचमीच्या सणाला. रंगपंचमीच्या सणाला जिजाऊ आणि शहाजी लहान आहे, दोघांनी गुलाला उधळला. रंग उधळला, रंग उधळला, रंग उधळला. आनंद झाला, आनंद कोणाला? आनंद झाला बघा जाधवाला, आनंद झाला बघा जाधवाला. जाधव काय म्हणताय? वाह, काय जोडा छान दिसतोय. भोसले म्हणाले, ऐकलं का मंडळी? जाधवानं त्यांची एक आम्हाला देऊ केली आणि मग कळलं जाधवाला आपण काय बोललो. आणि मग जाधव काय म्हणताय? मालोजीराजे कोण सांभाळून बोला, आम्ही राजे आहोत, तुम्ही सरदार आहात. तुमच्या मुलाला मुलगी द्यायला आम्ही काही भांग पिलो नाही. बोलले जाधवच, जोडा छान दिसतो. बरोबर, ऐका बरं का. जो बोलले कोण? जाधव, लखोजीराव जाधव, जिजाऊचे वडील. जोडा छान दिसतो. शब्द निघून गेला, पण नंतर कळालं आपण काय बोललो. आणि आपण कोणाचा केला? भोसल्याचा. मग मालोजीराव भोसल्यानं शहाजीराजांच्या हाताला धरलं. अपमानाच्या स्थळी थांबू नये, तिथून निघाले, आपल्या देवगिरीच्या किल्ल्यावर आले. पण थोडस जाणवलं जाधवाला, आपणच बोललो आणि आपणच अपमान केला. लखोजीराव जाधवानं घोड्याला ठास मारली, देवगिरीवर आले आणि सांगतायत मालोजीराजे क्षमा करा, चुकलं आमचं. मग मालोजीराजे म्हणतायत काय?
मुलगी देतो म्हणून सांगणार नाही. चुकलं आमचं, आम्ही क्षमा मागायला आलोय. अरे झालाच आमच्या बरोबरीचे तर देऊन टाकू मुलगी, त्यात काय वेगळं. शब्द निघून गेला. बघा ना मावल्यानो, आजही आम्ही पाहतो. अरे गावागावामध्ये गेलो, साहेब ताई आम्हाला प्रत्येक जण म्हणतो, महाराज आमच्या सोन्याला एखादी मुलगी बघा. ठ्यापा ठ्यापा पहा ठ्यापा. आता ठ्यापा पाहता पाहता 40चा 50 झाला, 50चा 60 वरही चालला. आता कवर ठ्यापा, आता ठेप्याला. काही का नाही. काय केलं माहिती का आम्ही पावल्यावर, काय केलं माहिती का. ही चूक नियतीची नाही, ही चूक देवाची नाही, ही चूक फक्त तुमची आमची आहे. काय माहिती, ज्या टायमाला मुली जन्माला घालायच्या ना, आमच्या डोक्यात एकच होतं, काय वंशाला दिवा, वंशाला दिवा. आणि त्या दिव्याला आता लावायला आहे का पंथी, आहे का. अरे त्यावेळेस आम्ही जिजाऊला पोटात मारलं, मुलगी पोटात मारली. नको आम्हाला मुलगी, आम्हाला मुलगाच पाहिजे. आणि त्या टायमाला मी शासनाचे कार्यक्रम असायचे बघा, बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी बढाओ. आपला केंद्र सरकारला ग्रुप आहे, तेव्हा शासनाचे कार्यक्रम भेटतात, तेव्हा ते ग्रुप कार्यक्रम करायचं. गावात गेलो आणि लोकांना म्हणलो की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. लोक म्हणते भाऊ लय ऐकलं जा. आणि आज त्याच गावात गेलो का तेच म्हातारे म्हणतात भाऊ त्या पापा हा म्हणजे काय आहे. म्हणून आम्ही पोटात मुलगी मारली. अरे एका आईच्या पोटामध्ये मुलीचा गर्भ होता आणि मुलीचा गर्भ असल्यानंतर त्या आईला सांगितलं गेलं उद्या सकाळी मुलीचा गर्भ खाली करायचा आहे, आम्हाला मुलगी नको. कोण म्हणलं, सासूबाई. सासू म्हणजे लय अवघड कार्य. जी सुनेच्या डोळ्यात आणते ना हसू, ती पिवर सासू. हुशार सून म्हणती सासूबाई किती सुना, मैने सुनाच नाही. पण लक्षात ठेवा, सासू ही सासू न राहावी, सासू ही आई व्हावी. आणि सून ही सून न राहावी, सून ही लेक व्हावी. असं वातावरण घरात निर्माण हो. लक्षात ठेवा. मग शिवजयंतीमध्ये आपलं काय घ्यायचं आहे, हेच घ्यायचं आहे. मग ती मुलीचा गर्भ पोटामध्ये, रात्रीची वेळ, आणि ती आईला काय महाराज, मुलगा असो किंवा मुलगी असो, जन्म द्यायचाच होता ना. त्या आईच्या पोटातला मुलीचा गर्भ म्हणतो, आई सांग नाग आई, कोण मला वाचवणार. त्या पोटातला गर्भ म्हणतो महाराज. म्हणून आजची गरज आहे मुली जन्माला येऊ द्या. मुलगी कशात कमी नाही. अरे देशाची राष्ट्रपती मुलगी होऊ शकते, आज देशाची मुख्यमंत्री मुलगी होऊ शकते, गावाची सरपंच मुलगी होऊ शकते. अरे मुलगी कशात कमी आहे. म्हणून सावित्री कोण आहे, जिजाऊ कोण आहे, रमाई कोण आहे, अहिल्यादेवी होळकर कोण आहे, झाशीची राणी कोण आहे. लक्षात ठेवा, मुलीच आहे ना. म्हणून मुलीला वाचवा. आणि साऱ्यात महत्वाचा प्रश्न, जर मुलगी आपण घडवली नाही तर एक दिवस आपल्याला काकू मिळणार नाही, मुलांना ताई मिळणार नाही, आई मिळणार नाही, मावशी मिळणार नाही. आणि साऱ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या मुलाला पत्नीच मिळणार नाही. मग या हातपाव गाजांचा हिमालयात धम होणे किती बिछले, काही का नाही, गोसा ही बुवा. पण लक्षात ठेवा, मुलगी घडवा. तसंच ही जिजाऊ शहाजीराजाला जाणवलं होतं आणि म्हणाले झाले बरोबरीचे तर देऊन टाकी मुलगी. आणि घडलं काय पुढे भविष्यामध्ये, राज किताब मिळला भोसल्याला, राजे झाले, जाधव सोरी घेऊन आले. आणि काय झालं मग, देवगिरी ऐका किल्ल्याला
दिवस होता. अरे 15 दिवस ते महिनाभर अन्नछत्र चालू होत. लग्न झालं आणि ही जिजाऊ आली कुठे म्हणाल या महाराष्ट्रामध्ये आल्या, या पुणे जिल्ह्यामध्ये आल्या आणि जिजाऊनं पाहिलंय अन्याय, अत्याचार, बंडाळी. दिवसा ढवळ्या हिंदूंच्या मुली पळून येत आहे, त्यांच्यावरती अत्याचार होत आहे. कुणाची तलवार बाहेर येत नाही. आणि अशा वेळेस शहाजीराजे आणि जिजाऊला एक नाही, दोन नाही, तर 4 अपत्य झाली. काळाच्या ओघानं ती गेली. आणि जिजाऊ साहेबा नगर मध्ये मुक्कामासाठी आहे. आणि नगरच्या जवळ बुऱ्हाणनगर नावाचं देवीचं मोठं मंदिर आहे. तेल्याच्या घरी घाणा हाकला. तुळजा भवानी नावाची आख्यायिका आहे. नवरात्राची 7वी माळ आहे. बघा बरं. आणि जिजाऊ साहेबांनी काय केलं ऐका. नवरात्राच्या 7व्या माळेला नवरात्राच्या 7व्या माळेला 7व्या माळेला जिजामाता बुऱ्हाणनगर आला. देवी समोर पदर पसरविला. देवी समोर पदर पसरविला. भाऊ आणि पावन उसाला, पावन उसाला, पावन उसाला, पावन उसाला. हे भवानी माझ्या नवसाला पाव. उजवा कौलमणी धरलेला, उजवा कौलमणी धरलेला. साडी चोळी वाहिली देवीला, बोलावलं गोंधळ.